MIMला आणखीन एक धक्का. बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली. नगरसेवक मेराज खानला अटक. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं AIM नगरसेवक मतीन पाटील यांचे घर आणि कार्यालय आज सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केलेली आहे. अशातच हे प्रकरण ताजं असताना आता MIMचे नगरसेवक मेराज खान, जलील खान या गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहे. त्या निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपवणे, खोट्या जन्म प्रमाणपत्र दाखल्यावर बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे आणि खोटी माहिती सादर करून निवडणूक लढवल्याचा आरोप मेराज खान यांच्यावर करण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान यांच्यासह एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली असून आणखीन 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित 5 आरोपींचा देखील शोध सुरू असून आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकर यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, छत्रपती संभाजीनगर.